हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. मनामध्ये कुठले डाऊट असतील तर खाली नंबर दिसतोय त्या नंबरला कॉल करा. आजचा व्हिडिओ जो आहे स्वर्गवासी सावरकर महाविद्यालय प्राध्यापक भरती थेट मुलाखती बीड. मित्रांनो, 45 प्लस जागा आहेत. स्वर्गवासी सावरकर महाविद्यालय बीड येथे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आहे आणि थेट मुलाखती आहेत. जागा आहेत CSB. शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी इंग्रजी, मराठी, हिंदी, त्यानंतर संस्कृत, मानसशास्त्र या सगळ्या जागेचं मुलाखतीचं उमेदवारांचे अर्ज, कागदस्थळ या सर्वांचं सविस्तर आपण सरळ सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहात. ही जाहिरात आलेली आहे 12 जून 2026 ला. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. मित्रांनो, जे उमेदवार प्राध्यापक पदासाठी नोकरी शोधात आहेत त्यांच्यासाठी आज आपण एक अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. जर तुमचं शिक्षण पूर्ण झालं असेल आणि तुम्ही सेट नेट PhD पात्र असाल तर तुमच्यासाठी बीड जिल्ह्यात एक उत्तम संधी चालून आलेली आहे. भारतीय शिक्षण प्रसारक मंडळ अंबेजोगाई संचलित स्वर्गवासी सावरकर महाविद्यालय बीड येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी सहाय्यक प्राध्यापक पदासाठी थेट मुलाखती वॉकिंग इंटरव्ह्यू आयोजित करण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो, हे कॉलेज जे आहे हे कॉलेज जे आहे हे कॉलेज मूलतः खूप छान कॉलेज आहे. RSSचं कॉलेज आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहात की कोणत्या विषयासाठी किती जागा आहेत, शैक्षणिक पात्रता काय लागेल, मुलाखतीची तारीख, वेळ काय आहे आणि सोबत कोणती कागदपत्रे नेणे आवश्यक आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, हिंदी साहित्य दीप घेऊन येत आहे MPSC जाहिरात क्रमांक 114-115 सहाय्यक गट क्रमांक अ आणि अधिवेक्ता गट क्रमांक ब, सहाय्यक प्राध्यापक गट क्रमांक अ आणि अधिवेक्ता गट क्रमांक ब. अधिवेक्ता म्हणजे ज्युनियर साठी, सहाय्यक प्राध्यापक सिनियर साठी. विषय हिंदी, मराठी, इंग्रजी तथा राज्यशास्त्र, अर्थशास्त्र. मित्रांनो, शिक्षणशास्त्र, सायन्स, कम्प्युटर सायन्सची टेस्ट सिरीज आहे, नोट्स आहेत. त्यानंतर फिजिक्स, केमिस्ट्री बऱ्याच विषयांच्या नोट्स सुद्धा आहेत आणि टेस्ट सिरीज सुद्धा आहेत. मित्रांनो, संपूर्ण मार्गदर्शन कोर्स उपलब्ध आहे. विषय हिंदी स्पेशली आणि तुम्ही विशेषतः या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला काय काय दिलं जाईल, कोर्सची वैशिष्ट्ये, सर्व घटकांची PDF नोट्स, सर्व घटकांचे रेकॉर्डेड नव्याने अभ्यासक्रम समाविष्ट नोट्स, लिंक, सर्व घटकांचे लाईव्ह लेक्चर, परीक्षा अभिमुख प्रश्न विश्लेषण, सरावासाठी 10 टेस्ट सिरीज दिली जातील. मित्रांनो, एका टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला 1000 प्रश्न असतील तर तुम्ही 10 युनिटच्या टेस्ट सिरीज पाहत आहात तर तुम्हाला 1000 प्रश्न चाळायला भेटतील, अभ्यासाला भेटतील. प्रत्येक रविवारी वैयक्तिक मार्गदर्शन सत्र घेतलं जाईल. मित्रांनो, अधिक माहितीसाठी या नंबरला कॉल करू शकता, या नंबरला मेसेज करू शकता, तर या नंबरला SMS करू शकता. मित्रांनो, सेट नेट ची एक्झाम सुद्धा डेट सुद्धा आलेली आहे. सेट नेट साठी जे विषय मी तुम्हाला सांगितलेले आहेत ते पूर्ण विषय आहेत. विशेषतः कालावधी आहे परीक्षा होईपर्यंत. मित्रांनो, परीक्षा होईपर्यंत तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की सगळ्यांचे पाठ्यक्रम आलेले आहेत, सगळ्यांची परीक्षा डेट, जेवढ्या विषयांची परीक्षा डेट फिक्स झालेली आहे, 35 विषयांची, काही विषयांची 2-3 विषय राहिलेले आहेत, त्यांची डेट पण 1-2 दिवसामध्ये येणार आहे. तर एका महिन्यामध्ये हा अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकतो का, हा सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल. मित्रांनो, माझ्याकडे 2-2.5 हजार प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांचं उत्तरांचं विश्लेषण 100% आहे. निगेटिव्ह सिस्टीम आहे, याचा अर्थ की तुम्ही 1100 प्रश्नापासून अवगत होणार आहात. ऑनलाईन परीक्षा होणार आहे, निगेटिव्ह सिस्टीम आहे, सखोल अभ्यास, परिणामांची हमी आणि यशाची खात्री फक्त 3000 मध्ये तुम्हाला मिळणार आहे. मित्रांनो, वेळ वाया घालू नका. जेवढं लवकर होईल तेवढा अभ्यासक्रम तथा पाठ्यक्रम तथा प्रश्नांचं विश्लेषण तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही या नंबरला कॉल करू शकता. काही मनामध्ये डाऊट असतील तर 100% कॉल करून बोलू शकता. पैशाची अडचण असेल, माझा उद्देश एकच आहे की विद्यार्थ्यांसोबत पोहोचणे. आणि मित्रांनो, पैसे थोडेफार कमी जास्त असतील, गरीब परिस्थिती असेल, शेतकऱ्यांचे विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी मी 100% डिस्काउंट देणार आहे. मित्रांनो, वेळ वाया घालू नका, हे लक्षात ठेवा. तुम्हाला फक्त 3000 मध्ये नोकरी लागणार आहे. बघूया याविषयी. मला आशा आहे की तुम्ही या नंबरला कॉल करू शकता. मला अपेक्षा आहे की तुम्ही SMS करू शकता, त्या कॉमेंट्स मध्ये विचारू शकता. सगळ्यात आधी हे लक्षात घ्या की या सर्व जागा तासिका तत्वावर म्हणजे CSB भरल्या जाणार आहेत. कला, विज्ञान, वाणिज्य, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या तिन्ही शाखेतल्या जागा आहेत. चला तर मग सविस्तर पाहूया कोणत्या विषयासाठी किती जागा आहेत. मित्रांनो, कला शाखा इंग्रजी 2, मराठी 1, हिंदी 4, याचा अर्थ किती, एक परमनंटची पोस्ट होऊ शकते. अनुदानित जागा आहेत. संस्कृत 3, एक पोस्ट बसते. मानसशास्त्र 2, इतिहास 1, राज्यशास्त्र 3, एक पोस्ट बसते. मित्रांनो, ज्या ज्या विषयाचा उल्लेख करतोय मी तिथे एक परमनंटची पोस्ट बसते, हे लक्षात ठेवा.
समाजशास्त्र 1, अर्थशास्त्र 1, लोक प्रशासन 1, तत्वज्ञान 1, विज्ञान शाखा रसायनशास्त्र 4, 1 पोस्ट बसते. गणित 4, 1 पोस्ट बसते. झुलॉजी 4, 1 पोस्ट बसते. याचा अर्थ की सायन्स मध्ये बऱ्याच काही पोस्ट बसतात. सूक्ष्म जीवनशास्त्र 2, भौतिकशास्त्र 2, संगणक 1, वाणिज्य शाखा. मित्रांनो या सर्व पदासाठी तुमची शाखा वाणिज्यासाठी 3 पोस्ट आहेत मित्रांनो. याचा अर्थ की ते एक पण परमनंट पोस्ट बसते. संबंधित विषयात पदव्युत्तर MA, MSc, MCOM सोबतच सेट नेट PhD असणे अनिवार्य आहे. त्यानंतर आपण पाहूया कायमनिर्धारित मानधन तत्वावरील या जागा या विभागल्या जातील. विषयासाठी 1 जागा रिक्त आहे. गृह विज्ञान 1 जागा, नाट्यशास्त्र ड्रामा 1 जागा, संगीत 1 जागा आणि संरक्षण शास्त्र 1 जागा. या पदासाठी खालील शैक्षणिक पात्रता MA, सेट नेट PhD असणे आवश्यक आहे. आता सर्वात महत्वाचा भाग मुलाखतीची तारीख आणि ठिकाण व्यवस्थित नोंद करून घ्या. मुलाखतीची तारीख 17 जून 2026 वार बुधवार, सकाळी वेळ 11 वाजता. मित्रांनो मुलाखतीचे ठिकाण स्वर्गवासी सावरकर महाविद्यालय, सावरकर नगर, नेत्रधाम हॉस्पिटल जवळ, जालना रोड, बीड. काही महत्वाच्या सूचना. ही थेट मुलाखत वॉकिंग इंटरव्ह्यू आहे, त्यामुळे तुम्हाला आधी कोणत्याही अर्ज पाठवायचे नाहीये. थेट मुलाखतीच्या दिवशी उपस्थित राहायचे आहे. उमेदवारांनी स्वखर्चाने मुलाखतीसाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे. TDA दिला जाणार नाही. उमेदवारांनी मान्यता ही विद्यापीठ आणि शासनाच्या मान्यतेनुसार अवलंबून राहील. मित्रांनो जाता जाता मुलाखतीला जाता काय काळजी घ्यायला पाहिजे याबद्दल मी 2 शब्द महत्वपूर्ण टिप्स तुम्हाला देणार आहे. मुलाखतीला जाताना तुमच्या अद्ययावत बायोडाटा सोबत घेऊन जाणे. 10वी 12वी UG PG सर्व मूळ कागदपत्र प्रमाणपत्र सोबत ठेवणे. सेट नेट PhD मूळ कागदपत्र सोबत अत्यंत आवश्यक आहेत. झेरॉक्स सेट सर्व मूळ कागदपत्रांचे 2-3 प्रतीमध्ये सेल्फ अटेस्टेड पासपोर्ट फोटो सोबत ठेवणे आवश्यक आहे. वेळेचं नियोजन. मुलाखतीला 11 वाजता, त्यामुळे कोणत्याही गडबडीत किमान 1 तास आधी म्हणजे 10 वाजता महाविद्यालयामध्ये पोहोचणं आवश्यक आहे. प्रयत्न करा. तर मित्रांनो ही होती बीडच्या सावरकर महाविद्यालय भरतीची सविस्तर माहिती. जर तुम्ही या पदासाठी पात्र असाल तर नक्की मुलाखतीला जा. तुम्हाला मुलाखतीसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. जर तुम्ही ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा. तुमच्या मित्रांसोबत जे प्राध्यापक पदाची तयारी करत आहेत, सेटनेटची तयारी करत आहेत, MPSC 114 115 ची तयारी करत आहेत, त्यांच्यासोबत नक्की शेअर करा. MPSC द्वारा शासनाचा नवीन अशाच नवीन आणि शैक्षणिक अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईबला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत. खूप खूप धन्यवाद. खूप खूप आभार. मित्रांनो MPSC 114 115 सेट नेट साठी काही डाऊट असतील तर या नंबरला तुम्ही कॉल करू शकता. त्याचे स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करू शकता. तुमचं शेअर करणं एका मित्रांना नोकरी लागणं इतकंच महत्वाचं आहे. फक्त 3000 रुपये, ते बी झेरॉक्स, ते बी छोटीशी ही रक्कम जी तुम्हाला उच्च स्तरावर घेऊन जाऊ शकते. खूप खूप